फलंदाजीचा फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते कराडे या संघाला. कालचा दिवस मयूर आपण पाहिला. कालच्या रात्रीमध्ये अगदी पहिल्या लॉटची एक मॅच खेळवली होती आणि तिथे अकुलवाडी टीमने मात्र विजय संपादित केला होता. आणि त्यानंतर आपण पुढचा सगळा लॉट्स काल कंप्लीट केला आणि तब्बल 3 सामने जिंकून तन्मय 11 नारपोली या टीमने मात्र सुपर 7 मध्ये प्रवेश केलाय. सुपर 7 मध्ये प्रवेश करणारा नारपोली संघ हा पहिला संघ ठरलाय आणि आजच्या दिवसातील कोणते 2 संघ सुपर 7 मध्ये जातील ते आपल्याला पाहायचे आहेत. चला विनंती आहे जरा स्पीडअप करा, मॅच लगेच ऑन करा. 8:15 वाजलेत. आज देखील थोडस उशीर स्पर्धेला झालाय. अगदी चांगली स्पर्धा. सर्वप्रथम या वावेकर नगरीमध्ये आपण या स्पर्धेचं आयोजन भव्य दिव्य नाईटची स्पर्धा मात्र पाहतोय. चांगलं आयोजन आहे. अगदी 7 क्रमांक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तब्बल मयूर या स्पर्धेचं ब्रीदवाक्य अब तक 56 म्हणजे 56 ग्रामीण क्रिकेट संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिले गेलंय. ही एक महत्वाची गोष्ट आहे. ITC लाईव्ह इव्हेंट कुमार चव्हाण आणि त्यांची सगळी टीम ही स्पर्धा मात्र कव्हर करते. क्लॅरिटी विथ क्वालिटी ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. आज आमचे ऑफिशियल पंच अरुण पारिंगे सर असतील, त्यांच्या समवेत आपण पाहतोय या टिके कुरंगले सर असतील. त्यानंतर आपण पाहतोय या कुमार चव्हाण देखील आमचे ऑफिशियल पंच आहेत. स्कोरर आमचे आज मयूर पाटील सर नारपोले आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि त्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये आज आमच्या सोबत जॉईंट असतील. काल देखील आपण त्यांचा आवाज ऐकला. याच गावातील बुलंद आवाज राजेशजी धोत्रे, त्यानंतर आमचे परम मित्र प्रथमेशजी मोरे देखील आपल्याला आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळणार आहेत. सगळ्यांचं पुन्हा सहर्ष हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. 4 ओव्हरची मॅच असेल. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि आपण पाहतोय प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल आणि तो रिव्ह्यू बिमर साठी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि पंच कोणत्याही क्षणी रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांना रिव्ह्यू घेण्याची मुभा असेल याची देखील सगळ्यांनी नोंद घ्या. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता भवितोषवी. सर्वप्रथम बाप्पाच्या प्रतिमेस आणि त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतोय. आजच्या रात्रीचा वरी फर्स्ट बॉल गोलंदाजीच्या मार्क वरती अमर क्रीडा मंडळ कासप या टीमचा गोलंदाज आदित्य कातडे, एक वेगवान गोलंदाज आहे. पहिलाच बॉल लिव्ह केलाय. अशा भूत नजरेनं खेळाडू आपण स्ट्राईक एंडला आदित्य मोरे या खेळाडूला मात्र पाहतोय. पहिलाच बॉल लिव्ह केलाय, सोडून दिलाय आणि त्यानंतर जितू पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत आणि पहिलाच बॉल मात्र आपण निर्धाव पाहिलाय. या ठिकाणी आपण पाहतोय की पहिलं षटक युवा चिकरबाज गोलंदाज आदित्य मोरे मात्र आदित्य कातडे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. ओ प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. अगदी बॅट हलू देखील दिली नाहीये गोलंदाजानं. एवढ्या प्रचंड वेगानं हा बॉल मात्र टाकलाय आणि त्यानंतर आपण डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहतोय. पॉवर प्ले नंबर 1चं षटक चालू आहे आणि त्यानंतर आपण 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, एक फिल्डर अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने तैनात आहे, एक फिल्डर अगदी लॉंग ऑफला आहे. ओ यावेळेस थोडेसे बॅक फूट वरती आले, जागा बनवली, ऑन ड्राईव्हचा फटका सरळ बॅटने एक्झिक्यूट केला लॉंग ऑफला. तिथे मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येचं श्री गणेश खातं अकाउंट ओपन झालं. बॅटिंग करत असताना कराडे या संघाचं 1 धाव लागली धावफलकावरती. पहिलीच धाव मयूर या ठिकाणी जोडली जाते. 3 बॉल नंतर पहिली धाव. अगदी या कासप टीमचा गोलंदाजीचा विचार केला गेला तर गोलंदाज चांगले आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर कराडे टीमची बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. बॅटल फार चांगला पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल होण्याची चान्स, विकेटची संधी आहे
आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली जाते। त्या ठिकाणी फिल्डर देवेंद्र होते, चांगली कामगिरी बजावतात। रनआउटच्या स्वरूपानं पहिला धक्का। कम ऑन डीजे। फर्स्ट विकेट डाऊन। रनआउटच्या स्वरूपानं जितू पाटील यांना मात्र आता पवेलियन मध्ये परतावं लागलंय। एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा अनसक्सेसफुल ठरलाय। पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फिल्डर तैनात आहेत लॉंग ऑफला। बॅकअप चांगला पाहायला मिळाला। एका ऍक्शन मध्ये लगेच विकेट किपर कडे थ्रो। फिल्डिंग क्वालिटीची पाहायला मिळते। फक्त एक सिंगल नंतर धावसंख्या थोडीशी पुढे जाईल। धावसंख्या धावफलकावरती होईल ती 2 धावा धावफलकावरती। या षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे। जी सुरुवात हवी होती, ज्या सुरुवातीची अपेक्षा निश्चितपणे पहिल्या गोलंदाजाकडून आपल्या संघाला असते, ती सुरुवात गोलंदाज आदित्य गाताडेनं मात्र करून दिली आहे। प्रचंड वेगानं बॉल रिलीज करतोय, टप्पा देखील अचूक आहे आणि त्याचमुळे बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन होत नाहीये। इन ॲट नंबर 3 वरती खेळाडू आपण निखिल शिंगडे या फलंदाजाला पाहतोय। वन डाऊनच्या क्रमांकासाठी आलाय। शेवटचा बॉल फुल लेंथचा बॉल होता। इथून लेंथ मात्र पाहावी लागली। पंच आमच्या दिशेने वळतायत आणि इशारा देत आहेत की हा वाईट बॉल आहे। अच्छा रात्री ती मयूर पाटील आम्हाला सांगतात ही पहिली एक्स्ट्रा धाव जोडली जाते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली ती 3 या आकड्यावरती। आणि दोन्ही टीमला नो बॉल साठी रिव्ह्यू आहे। फक्त बिमरच्या नो बॉल साठी तुम्हाला रिव्ह्यू असेल आणि बाकी ऑफिशियल पंच जो इशारा देतील तो शेवटचा असेल। आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज आदित्यचा झाला आणि तदनंतर थोडीशी दिशा भरकटलाय आणि पंचांनी मात्र बॉल अवांतर घोषित केलाय। एक्स्ट्रा धाव मिळाली आहे फॉर द विकेट। त्याच लेंथ वरती बॉल, यावेळेस लेंथ फार चांगली आहे। शेवटच्या बॉल वरती धाव मिळणार नाहीये। पहिले षटक आणि वेगवान गोलंदाजीची होईल समाप्ती। पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना कराडे हा संघ जाऊन पोहोचलाय तो 1-3 या धावसंख्येवरती। पहिले षटक संपले। धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 पाहायला मिळाली आहे। पॉवर प्ले नंबर 1चं षटक आपण पाहिलं। आदित्यनं पहिले 2 बॉल डॉट टाकले, तदनंतर सिंगल मिळाली। चौथा बॉल देखील डॉट पाहायला मिळाला। 5व्या बॉल वरती सिंगल, तदनंतर एक बॉल वाईट देखील आला आणि शेवटचा बॉल देखील डॉट टाकलाय। 3 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात कंजूस आणि चिकट गोलंदाजी आपण आदित्य गाताडे या गोलंदाजाची मात्र पाहिली आहे। दुसरं षटक गोलंदाजीच्या मार्कवरती संकेत बावलेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी आपण पाहतोय माजी सरपंच गुरुनाथजी गाताडे साहेबांचं शुभागमन मात्र व्यासपीठावरती झालंय। त्यामुळे आमची विनंती आपण मंचावरती या। आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। पहिला चेंडू डॉट संकेत बावलेकर। इन ॲट नंबर 2चा कासप टीमचा गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती। चांगली गोलंदाजी मात्र या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून अपेक्षा असतील कासप टीमला की संकेत देखील चांगली गोलंदाजी करेल। पहिलाच बॉल डॉट आलाय। वावेकर विलेज जैन कडून गोलंदाज यावेळेस तयार आहे। स्लॉक स्वीपच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता। इथून थोडेसे पंबल झालेत। सिंगल रन या ठिकाणी पंचांचा मात्र लेग बायच्या इशारा येतोय।
लेग बायच्या साहाय्याने एक सिंगल रन या ठिकाणी धाव फलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. 4 सिंगल धावा मयूर या सत्रामध्ये मात्र आपण पाहिल्यात. अद्याप मोठा फटका आला नाहीये. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आता कराडे या संघ असेल. प्रेक्षकांना देखील वाटत असेल की मोठे फटके यावेत, कारण या मैदानाचा मयूर इतिहास आहे. इथे बऱ्याचशा धावा बनताना आपण पाहिल्यात. बनलेल्या धावा चेस देखील झाल्यात. अर्थातच खेळाडूंना फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी मात्र आपण पाहतोय. क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती, थोडेसे आउटसाइड ऑफ स्टंप वरती निघले. गोलंदाज संकेत देखील चालाक आहे. अगदी फलंदाजाला फॉलो केलं, त्याचं लेंथ, त्याची रिदम ओळखली आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. सलग आपण पाहतोय या दुसरा डॉट बॉल या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त 4 धावा धाव फलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, क्लीन बोल्ड, व्हॉट बॉल. फलंदाज मात्र बाद झालाय आणि हा दुसरा महत्वपूर्ण धक्का मिळालाय तो कराडे या संघाला. आमचे साथी कॉमेंटेटर राजेशजी धोत्रे सर देखील आमच्या सोबत जॉईंट होतील. त्यांचा आवाज आपण पुढील सत्रामध्ये ऐकणार आहोत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. प्रशांत मोरे नवीन खेळाडू आता मैदानावरती. संघाची अवस्था थोडीशी नाजूक, कारण आतापर्यंत आपण पाहतोय फक्त आणि फक्त धावा धाव फलकावरती लागल्या त्या 4 आणि 2 विकेट गेल्यात. आतापर्यंत झालेली चांगली टिचून गोलंदाजी आणि त्याचमुळे सध्या कराडे टीमची अवस्था थोडीशी वाईट आपण पाहतोय. प्रशांत नवीन खेळाडू आता स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. डावकुरे आताचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर डीप मध्ये खेळाडू अगदी मिड विकेटला आहे, एक फिल्डर अगदी लॉंग ऑनला, एक फिल्डर लॉंग ऑफला, एक फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तैनात आहे आणि एक फिल्डर आपण पाहिलं तर शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगला देखील तैनात आहे. पहिल्याच बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, हवेत खेळला, मिस्टामिक झाले, झेलची इनामी संधी, झेल ड्रॉप. निलेश त्या ठिकाणी मात्र होते, झेलची संधी होती, हाताला बॉल लागला देखील, परंतु गॅदर करत असताना बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर मात्र जीवनदान मिळालंय पहिल्याच बॉलवरती ते प्रशांत मोरे या खेळाडूला आणि सिंगल रन देखील मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 5 धावा उर्वरित या षटकातील अजूनही शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी संकेत या गोलंदाजीची राहिली आहे. शेवटचा बॉल देखील त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न असेल. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आदित्यला आपण पाहतोय. फटका यावेळी चांगला सजवला, फिल्डिंगचं प्रोटेक्शन तैनात आहे. फिल्डर प्रसाद त्या ठिकाणी होता, कुठली मिस्टेक नाहीये. तिसरा धक्का, हा तिसरा महत्वपूर्ण झटका मिळाला. आदित्य मोरे बॅक टू द पवेलियन. दोन ओव्हर संपल्या, धाव फलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. 2.50च्या रन रेटनं या ठिकाणी आतापर्यंत धावा मात्र बनवल्यात. 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 2 षटकामध्ये आता एक्सेलेट करण्याची गरज आहे. 4थ्या गिअर वरती आता गाडी धावावी लागेल, कारण 2 ओव्हर बाकी आहे. 2 ओव्हर मध्ये कमीत कमी मयूर 25-26 धावा तरी घ्याव्या लागतील. एक फायटिंग टोटल पर्यंत आता कराडे टीमला पोहोचण्याची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की कासप टीमला सपोर्ट करण्यासाठी शुभम शिगवन देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर आमचे कासप गावचे परम मित्र सूरज माळी देखील कासप टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजच्या मार्कवरती तिसरा गोलंदाज प्रसाद गाटारे या ठिकाणी इनॅट नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक युवा
जिगरबाज गोलंदाज कासप टीमच्या गोलंदाजाचा विचार केला तर बरेचसे यंग खेळाडू या टीम मध्ये मात्र आपण पाहतोय. आणि काल आपण असाच एक संघ पाहिला होता. अकोलवाडी टीम कडे देखील बरेचसे युवा खेळाडू होते. युवा जिगरबाज खेळाडूंचा सध्याच्या क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंचा मात्र बराचसा सहभाग आहे. बॅट शिकट. ओ व्हॉट अ कॅच. झेल इथे पाहावी लागेल. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पंचांचा इशारा येतो की एक या चेंडूवरती मिळेल ती एक सिंगल रन आणि सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. अगदी चांगले प्रयत्न होते. थोडासा बॅलन्स बिघडला त्यानंतर जमिनीवरती पडले आणि झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. मिळाली ती सिंगल रन, सिंगल स्ट्राइक, रोटेट आणि धावसंख्या पोहोचली ती 6 या आकड्यावरती. प्रसाद नवीन गोलंदाज वावेकर विलेज कडून ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बराच उंच गेलाय. झेलची संधी. 2 फिल्डर कॉलिंग त्या ठिकाणी नव्हती परंतु शेवटला आदित्यला संकेतनं मात्र थांबवलं आणि चांगली कॉलिंग पाहायला मिळाली आहे. 4था हादरा, 4था विकेट डाऊन. फलंदाज मात्र बाद. गणेश नवीन फलंदाज आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. विकेटची मयूर पडझड लागली आहे. कोणता खेळाडू मैदानावरती थांबून बॅटिंग करायला मात्र तयार नाहीये. एक पार्टनरशिप बिल्ड होण्याची गरज आहे कारण आपण पाहतो फार नाजूक अवस्था. फक्त आणि फक्त धावसंख्या धावफलकावरती 6 लागली आहे आणि 4 फलंदाज मात्र बाद झालेत. अगदी मागील झेल आपण पाहिला. या स्पर्धेतील 44वा झेल. आमचे साथी स्कोरर मयूर पाटील आम्हाला नितांत माहिती पुरवतायत. 44वा झेल या स्पर्धेतील संकेत बावलेकर या खेळाडूंना मात्र टिपलाय. ओव्हर द विकेट न प्रसाद यावेळेस मात्र सज्ज आहे. हा चेंडू स्ट्राइक एंड वरती फलंदाज गणेशला आपण पाहतोय. पहिलाच बॉल थोडासा आखून लाईनचा होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. टॉस झालाय बॉल. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि विचावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी. तिन्ही गोलंदाजांना आतापर्यंत वेगानं आणि नियंत्रित गोलंदाजी मात्र केली आहे आणि त्याचंच कारण मात्र आपण पाहतो कराडे संघ बराचसा बॅकफुट वरती आहे. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालेत. झेलची संधी होती. थोडासा डबल माइंड होता खेळाडू की झेल वरती जायचं की बॉलला अडवायचं आणि शेवटला ठरवलं की बॉलला अडवायचं, फील्ड करायचंय आणि नक्कीच बॉलला फील्ड देखील केलंय. आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर मिळाल्या त्या 2 धावा आणि 2च्या बरोबरीनं संघ पोहोचलाय तो 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रसादनं देखील चांगली गोलंदाजी केली. या गणेश स्ट्राइक एंडला. फटका यावेळेस उंच गेलाय. झेलची संधी. दूरवरचा प्रवास करून फिल्डर प्रयत्न करत होते. सिंगल कंप्लीट. थ्रो देखील चांगला झालाय परंतु त्याच्या अगोदर 2 रन्स या वेगाने कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी फास्ट अँड फ्युरियस मात्र कंप्लीट केल्या. 2 रनच्या बरोबरीनं टीमची टोटल पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. अद्याप एकही मोठा फटका मयूर या इनिंग मध्ये मात्र आला नाहीये. एकही मोठा फटका अजून आला नाहीये. शेवटचा बॉल आहे षटकातील मात्र शिल्लक आहे. ओव्हर द विकेट नाव. ओ यावेळेसचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता. अशाभूत नजरेने फलंदाज पंचांकडे पाहिलंय परंतु धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची होईल सांगता. 3रं षटक संपेल आणि 3 षटकानंतर कराडे संघ पोहोचलाय तो 4 बाद 10 या आकड्यावरती. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकं संपलेत. शेवटचं षटक मात्र इथून बाकी आहे. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक मात्र आहे आणि या षटकामध्ये मयूर आता हाणामारी करण्याची मात्र गरज आहे. जर हाणामारी झाली नाही 5 ते 6 धावांचं षटक जर पुण्याशी आलं तर मात्र पहिल्याच इनिंग मध्ये कराडे संघ थोडासा बॅकफुट वरती जाऊ शकतो. फायटिंग टोटल कडे कमीत कमी पोहोचण्याची गरज आहे. शेवटचा गोलंदाज
अतिश कोंडिलकर गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय. शेवटचं षटक अतिश कोंडिलकर या गोलंदाजावरती आता जिम्मेदारी सोपवली गेली आहे. अगदी टार्गेट सेट करणारे षटक असेल. या षटकामध्ये जितक्या धावा येतील तितक्या धावांचं टार्गेट अपोजिट कासप टीम समोर मात्र उभे राहील. राऊंड द विकेट न पहिलाच बॉल अतिशचा. पहिल्याच बॉल अगदी बॅटच्या समोरून बॉल मात्र टर्न झालाय. थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. पहिलाच बॉल अगदी निर्धाव आलाय आणि डॉट बॉलची सांगता आपण पाहिली आहे. पहिल्या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. एकही मोठा फटका अजून आला नाहीये. एखाद्या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत या ठिकाणी कराडे संघ आहे. लॉफ्ट केलाय बॉल, हवेत खेळलाय, गॅप मधून बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा पहिला मच निडेड चौकार येतोय. तो फलंदाज प्रशांत मोरेच्या बॅटमधून 4 धावा. पहिला चौकार आलाय. अशा चौकार आणि षटकारांच्या प्रतीक्षेत या ठिकाणी कराडे संघ मात्र आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि धावसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. हा बॉल या ठिकाणी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्ल्यानंतर अजून बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न झाला आणि आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगत आपण पाहतोय. आमचे साथी स्कोरर मयूर पाटील आम्हाला या ठिकाणी सांगतायत की हा चेंडू डॉट आल्यानंतर तब्बल 99वा डॉट बॉल या स्पर्धेतील फेकला जातोय. अकुट टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, हवेत खेळला, मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी होती. 2-2 तीन फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. अचूक थ्रो, परंतु त्या अगोदर 2 रन्स या कंप्लीट झाल्यात. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पोहोचली ती 16 या आकड्यावरती. हवेत खेळला होता बॉल, 2 धावा मिळाल्या. जितक्या धावा मयूर येतील ना आता तितक्या धावा फार गरजेच्या आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या कराडे या संघाला. 16 वरती टोटल पोहोचली आहे. हलक्या गतीने धावफलक थोडस पुढे मात्र जात आहे. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. क्रॉस बॅटना फटका सजवलाय ऑन साइडला. टायमिंग अगदी कडक आहे. बॉल चाला सीमारेषा पलीकडे, मिड विकेटच्या वरून ठोकलाय हा बिग हिट षटकार. षटकाराच्या मदतीने धावा संख्या पोहोचली ती 22 या आकड्यावरती. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहतोय ते आपल्याला पुरस्कृत करण्यात आले. ते आमचे सन्माननीय अतिथी राजू शेठ कुरेशी साहेबांच्या माध्यमातून अगदी भव्य दिव्य ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. हा बॉल देखील स्मॅश केला स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदण करणारा हा आणखीन एक यूज इट षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. सुरुवात जरूर खराब झाली होती परंतु शेवट अतिशय चांगला झालाय आणि शेवट गोड केला तो फलंदाज प्रशांत मोरे या खेळाडूनं. धावा झाल्या धावफलकावरती 4 षटकानंतर त्या 28 येणारे 24 बॉल आणि अमर क्रीडा मंडळ या संघाला मात्र 29 धावा संख्येची गरज. या ठिकाणी
जय सेवालाल वावेकर विपक्ष बारापाडा दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. चला पुढच्या मॅचसाठी विनंती आहे जय सेवालाल वावेकर आणि त्यांच्या विरोधात बारापाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे. वावेकर टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. बारापाडा टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. 24 बॉल विजयासाठी गरज आहे ती 29 ची. आमचे नागोरी चायचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये मात्र करतोय. 24 बॉल बनवायचे 29. काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंज. कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमचे साथी कॉमेंटेटर आमचे परम मित्र प्रथमेश मोरे. हॅलो हॅलो शुभम मात्रे सर, एक चांगली मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतीये. जय सेवालाल महाराज चषक 2025चं हे पहिलं पर्व आणि चांगल्या पर्वाचं आयोजन कुमारजी चव्हाण, अर्जुनजी चव्हाण यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण यांच्या वतीने आयोजित केलेली ही नाईट फॉर्मॅटमध्ये वावेघरच्या क्रीडा नगरीवरती प्रथमच आपल्याला पाहायला भेटतीये. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसाचा विचार केला तर तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघाने खूप साऱ्या संघांना पराभवाची धूळ टाकून अगदीच विजयाचा गुलाल उडवत पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. आणि आता मात्र इन ॲक्शनमध्ये आपण पाहताय अमर क्रीडा मंडळ कासप विपक्ष अनुज 11 ऑलराऊंडर कडाडे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 28 या धावसंख्येचा 28 धावा केल्यात आणि 29 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. असं विनंती असेल की बॅटिंग ऑर्डर मैदानात दाखल करायची आहे. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्यानं सुरुवात करायची आहे. खरं तर आज आपण पाहताय दुसरा दिवस या रजनीचा. हॅलो चेक. हॅलो चेक. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला तर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सर्व क्रिकेटर्सांचे सहर्ष स्वागत. पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. पाहुण्यांची मांदळी या ठिकाणी येतच राहणार आहे. बघा एक एक पाहुणे आपल्याला या ठिकाणी लाभणार आहेत. तर आपण पाहूया गुलसुंदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय श्रीयुत गुरुनाथदादा गाताडे साहेब, त्यांच्या सहभाग्यावरती वावेघर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. तर मी या ठिकाणी विनंती करतो पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीचं कौल उडवण्याचं या ठिकाणी विनंती असणार आहे. ते सन्माननीय गुरुनाथदादा गाताडे साहेब आपल्याला विनंती करतो की या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचं कौल उडवायचं आहे. वावेघर वर्सेस बारापाडा. बघा वावेघर वर्सेस बारापाडा या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कौल उडवण्यात येत आहेत. आमचे प्रमुख अतिथी पाहुणे सन्मान्य श्रीयुत गुरुनाथदादा गाताडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पहिला चेंडू बघा सीमारेखेच्या पलीकडे जातोय. खणखणीत चौकार, ठोक डीजे. वावेघर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. बारापाडा आणि लक्ष ठेवा समोर सुद्धा बघा आमचा जरी आवाज नसेल आला तरी हा पहिला चेंडू. पुढचा चेंडू पाहूया. हलकासा प्लेस केलेला आहे. स्लिपचा सत्रक्षक चेंडू उचलतो फेकतोय तोवर एक धाव मिळतीये. या एकाच धावाने धावसंख्येत वाढ होती ती म्हणजे 5च्या घरात ओव्हर टू प्रथमेश. धन्यवाद राजेश सर. आपण पाहिलं की 29 या धावसंख्येची गरज असताना ऑन
बोर्डवरती धावा 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय आदित्य मोरे पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर कमबॅक करण्याचं काम त्याच्यामध्ये या स्टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. सुंदर प्रोटेक्शन आहे तिथे, पण त्याचबरोबर एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील कासवाच्या गतीने धीम्या गतीने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटतीये. 6 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय. आणि आपण पाहताय मालिकावीर जी टीव्ही आहे ती गुरुनाथजी गाताडे यांच्या वतीने देण्यात आली. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त. यस, फटका सजवलाय, चेंडूला देखील पाठवलाय, वन बाउंड सीमा पार, आला या दंडणी, चौकार आणि संधी भेटतीये डीजेला. पाहिला तर 29 या धावसंख्येची गरज आहे आणि या 4 धावेच्या मदतीने 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. खरं तर पॉवर प्लेचं शतक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये खरं तर फलंदाज पुरेपूर वापर करतायत. यस, गोलंदाज आदित्य तयार असतील. हा फ्रॅका पद्धतीचा चेंडू आहे, टोलवून काढला डीपमध्ये. अगदीच पाहायला गेलं तर मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एका निर्धाव चेंडूच्या मदतीने धावसंख्या तिथे स्थिर आहे. धावफलकावरती 10 ही धावसंख्या लागली आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. खरं तर आज या स्पर्धेचा दुसरी रात्र. अगदीच फुलर लेनचा चेंडू होता, आगळा वगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटिंगची कडा आणि सरळ एस्ट्यानवरती चेंडू आदळतोय. फलंदाज बॅक टू दी डगआउट. आदित्याने खरं तर पाहायला गेलं की पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक करण्याचं काम गोलंदाज देखील झालं, पण त्यानंतर त्या 4 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. 10 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. 29 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये साजिशाची फलंदाजी कासपकरांची ठरताना आपल्याला पाहायला भेटली. पण आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोट्यातून दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी आपण पाहताय नितीन शिंगडे आले. तर चांगली गोलंदाजी त्यांना करायची आहे. ज्या चुका आदित्यने पहिल्या षटकामध्ये केल्यात त्या चुका पुन्हा त्यांना दर्शवायच्या नाहीयेत. चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. पण आता मात्र कासपकरांची बॅट पहिल्या षटकापासून चौकार आणि षटकारांची भाषा बोलू लागली आहे. चांगली मॅच रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिली मॅच इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहताय. एका बाजूला कराडेकर असेल आणि एका बाजूला कासपकर. ओ अगदीच कोलवर पद्धतीचा चेंडू आहे. पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाज OUT आउट. तो आपण या ठिकाणी विकेट जातीय आणि या हादरा बसतोय तो म्हणजे दुसरा हादरा कराडे कासप संघाला धावसंख्या जाऊन पोचली होती म्हणजे
10 या अंकांवरती. आणि राजेश सर, आपण पाहिलं 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. जसे आदित्य गाताडे तंबूच्या आश्रयाला परतले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती प्रसाद गाताडे आले, त्यांना देखील तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. म्हणजेच नितीन यांची गोलंदाजी चांगली आहे आणि कन्सिस्टन्सी, क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. इथे तुम्हाला तुमचं सातत्य दाखवावं लागतं आणि सातत्य दाखवेल की काय हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. कारण की एका बाजूला करायचं अटॅक तर एका बाजूला करायचं डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जर वर्चस्व कायम ठेवायचं आहे, वर्चस्व निर्माण करायचं या संपूर्ण जय सेवालाल महाराज चषकामध्ये 2025 हे पहिलं पर्व आपण पाहता. यस, गोलंदाज नितीन तयार. ओहो, फुलर लेनचा चेंडू फटका टोलवला ऑन साइडला. चेंडू सरळ थांबत नाहीये. जसा सुईमध्ये धागा काढावा तसा चेंडूला देखील ढकलण्यात येतोय. चेंडू जातोय वन बाउंड, सीमा पार आला या स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चौकार. चार धावेच्या मदतीने 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. नितीन खरं तर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती त्यांना सफलता भेटली, पण त्यानंतर त्यांच्यावरती देखील आक्रमण करण्यात आले. यस, बॅटीची कडा लागली, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे. एका धावेच्या मदतीने कासवाच्या गतीने का होईना पण धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या धावसंख्येच्या घरात. मात्र समीकरण असेल 15 चेंडू आणि 14 या धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र पाहताय नितीन शिंगडे. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे, लेटकटचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकला भेद करत वन बाउंड, सीमा पार आला या दणदणीत. सीमा पार, चौकार. आहे तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. आयोजनाच्या वतीनं आपणाला विनंती असणार आहे. आमचे A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख आहे या रसायनी परिसरामध्ये, वावेकर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य भावेजी माळी साहेब, त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र विलाजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. ओव्हर टू पी. आपण पाहताय राजेश सर, खूप मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला भेटते. कारण की हे वावेकरांवरती असलेलं प्रेम आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती नितीन पुन्हा एकदा तयार. अगदीच खोलवर पद्धतीचा चेंडू आहे, खोदून काढलाय, सन्मान दिलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक येणार, चेंडूची फेकी करणार, त्या बरोबरीने एका धावेला प्राधान्य दिलं जाते आणि एका धावेच्या मदतीने धीम्या गतीने, कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ओव्हरऑल 20 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. आणि आता मात्र समीकरण देखील थोडंसं आपल्याला पाहायला भेटेल. 13 चेंडू आणि 9 या धावसंख्येची गरज. गोलंदाज यार अगदीच पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, एक धाव भेटली जाते. खरं तर बॅकअप हे खूप महत्त्वाचं असतं आणि क्रिकेट सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीने गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असतो ना, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटलं पाहिजे आणि त्याच खेळाचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण देखील आपल्याला पाहायला भेटलं आहे. आणि 2 शतकांचा खेळ संपुष्टात आला आहे आणि 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या धावसंख्येच्या घरात. अगदीच ग्रुप ग्रामपंचायत वावेघरचे विद्यमान सदस्य भावेजी माळी, त्यांच्या समवेत विलासजी पाटील खरतरी वावेघर गावाची A1 जोडी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला भेटते. वतीने सहर्ष स्वागत सुस्वागतम.
स्वागतम सुस्वागतम. तर आपण पाहूया दाफलकावरती धावा झाल्यात त्या 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बघा काल आपण सामना पाहिला त्या ठिकाणी नारपोली वर्सेस ट्रॉम्बे मध्ये आपण सामना पाहिला. 12 चेंडू 18 धावांची गरज होती. परंतु बघा एक निर्धाव चेंडू गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार आला, त्यानंतर वाईट मिळाले. 3 चेंडूमध्ये 7 धावा मिळाल्या होत्या, 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या. परंतु 10 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना ट्रॉम्बे संघाला पराभव स्वीकारावा लागला. कारण अतिशय सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली नारपोली संघाचा. मोरे मला असं वाटतंय तो गोलंदाज होता, सुंदर गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी विजय खेचून आणण्याचा प्रयत्न त्या युवकाने केलं. तर पाहूया नारपोली संघ कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी मजल मारलेली आहे आणि या ठिकाणी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर आहे तो फलंदाज कट केलेला आहे. पाहूया स्लिपरच्या दिशेने जातोय, थर्डमॅनच्या दिशेने आणि हा सीमारेखेच्या पलीकडे मिळतीये खणखणीत चौकार ठोकडीचे. आपण पाहिलं आपल्या गावातून आपण पालखी सोहळा पाहिली, अतिशय सुंदर आयोजन त्यांनी केले होते. आणि या ठिकाणी बघा हा म्हणता फुलटॉस चेंडू होता, परंतु उचलण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी ऍक्शन घेतलेली आहे. पंचांनी आमच्या दिशेने वळलेले आहे, डिक्लेअर केलेले आहे की थर्ड अंपायर मागितलेला. चेंडूची सांगता होती. खरं तर पाहायला गेलं चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना देखील आपल्याला पाहायला भेटली. आदित्य आले त्यांच्यावरती आक्रमण चढवला गेला, पण त्यानंतर जे गोलंदाज आले ना नितीन त्यांच्यावरती देखील आक्रमण पाहिलं. पण त्यानंतर आपण गोलंदाज पाहत आहे जितू पाटील, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. ओहो फटका सजवलाय, जागा बनवली, रूम क्रिएट केलाय, चेंडूला पाठवलाय, बिग 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 इट्स अ मॅक्सिमम 6 रन.